हिंगोली जिल्हा कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील प्रचंड अनागोंदी भ्रष्टाचार, कामांवरील अन्याय आणि गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध योजनांच्या प्रश्नांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा कामगार कल्याण मंडळ कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र निषेध केला। त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या नावे निवेदन सादर करून कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय। निवेदनामध्ये सध्याच्या कामगार अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदली, संशयास्पद मंजूर प्रकरणांची चौकशी, नाकारलेल्या अर्जाचे लेखी कारणे, मागील 2 वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, वैद्यकीय क्लेम आणि इतर लाभांचं तातडीनं वितरण, तसेच नोंदणीकृत कामगारांसाठी ॲड मेंबर आणि मोबाईल क्रमांक बदलण्याची ऑनलाईन सुविधा सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। आंदोलनाची दखल घेत कामगार अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। कार्यालयातील प्रलंबित कामगारांची सर्व कामे तातडीनं मार्गी लावण्यात येतील, तसेच पात्र कामगारांना विविध योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आणि तोंडी आश्वासन त्यांनी दिले। त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली। तर पाहिलं तर या जिल्ह्यामधला जो कामगारांचा मोठा प्रश्न आहे, मजुरांचा मोठा प्रश्न आहे, कामगारांच्या आणि मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कामगार कल्याण कार्यालय आहे। परंतु हे कामगार अधिकारी जाणीवपूर्वक मजुरांचे, कामगारांचे प्रश्न आहेत यांना कुठेतरी बगल देत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आज कामगारांच्या पाल्यांचा जे शिशोरचा प्रश्न आहे तो आज प्रलंबित आहे। त्याचे कुठल्या प्रकारचे वाटप या ठिकाणी निधी मिळालेला नाही। याचबरोबर कामगारांच्या नोंदण्या असतील या देखील प्रश्नावर कामगार अधिकारी मोठ्या प्रमाणात गंभीर नाहीत। याचबरोबर या कार्यालयामध्ये फक्त एजंट मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये कामे केले जातात आणि आमची स्पष्ट मागणी आहे की आपण थेट लाभार्थ्यांचेच थेट कामं करावेत। लाभार्थी, गरीब लाभार्थी या ठिकाणी जिल्ह्यावर येत असतात, त्यांचे कामे या ठिकाणी झाली पाहिजेत। एजंट आणि दलाल मुक्त हे कार्यालय झालं पाहिजेत आणि भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजेत। यासाठी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हा कामगार अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून आज या ठिकाणी टाळाठोक आंदोलन आम्ही केलेलं आहे।